येऊ भाई मला वाटतं तुमचे दौरे सध्या जे चालू आहेत मेडिक प्रमाणात आहेत, पण आज मुख्य उद्देश आहे तो लांज्यातल्या शाखेचं किंवा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, शाखाने संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. भविष्यातली घोडदौड ही कशी असणार आहे या सगळ्या पडझडीनंतर? बघा, लांजा राजापूरच्या गद्दार आमदारांनी अनेक वर्षापासून असलेली जी कार्यालय आहेत ती स्वतः बळकावली आणि आम्ही ठरवलं की अशा अपयशी माणसाचे कार्यालय आपण घ्यायचं नाही. आणि त्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आणि पहिलं राजापूरचं संपर्क कार्यालय जे अधिकृत शिवसेना पक्षाचं आहे हे साधारण 2 महिन्यापूर्वी सुरू केलं. आज लांजा येथे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिकृत कार्यालय आज आम्ही लोकार्पण करत आहोत. आणि शिवसेनेची ताकद, उद्धवजींवर असलेला विश्वास, बाळासाहेबांवर असलेलं प्रेम याच्यातून पुनश्च एकदा कोकणवासी मोठ्या ताकदीने उभे राहत आहेत आणि त्यामुळेच हे संपर्क कार्यालय सुरू करणं हे क्रमप्राप्त आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद चांगला मिळतो आहे त्याच्यातून. एक मुख्य गोष्ट आहे म्हणजे परत इथूनच सुरुवात होते की जो कोकणचा बालेकिल्ला राहिला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी, या ठिकाणी पक्ष बांधणीसाठी कोणत्या प्रकारची पावलं उचलली जाणार आहेत आणि मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याही चर्चा होते, कारण संवाद साधण्याचं होतं. तर हे चॅलेंजेस भविष्यातले कसे फेस केले जातील? रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना ताकदीने उभी राहते. आमचे संपर्कप्रमुख आहेत बेटकर साहेब, आमचे जिल्हा संघटक आहेत संतोष थेराडे, जिल्हा प्रमुख आहेत दत्ता कदम, जिल्हा समन्वयक आहेत रवी डोळस. यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना खूप ताकदीने आणि झपाट्याने उभी राहते. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा थोडी मेहनत करायला अजून खूप करावी लागेल, थोडा वेळ लागेल, पण मेहनत करून पुनश्च एकदा कोकण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे हे सिद्ध करून आम्ही दाखवू हा निर्धार अशा आजच्या दिवशी करणार आहोत. एक मुख्य मुद्दा राहतो म्हणजे पहिलगाम जो हल्ला झाला त्याच्यावरून एक टीका होते उद्धव ठाकरेंवरती. उद्धव ठाकरे परदेशात जाऊन बसलेले आहेत, अजूनही त्यांच्याकडून कुठेही याबद्दलची ब्र देखील काढलं जात नाही, त्यांच्याकडून काही बोललं जात नाही. म्हणजे विरोधकांनी टीका केली, तर कुणाचं नाव घेण्यापेक्षा पण ही टीका तुम्हालाही माहिती असेल कशा पद्धतीने होते, याला उत्तर काय असणार? नाही, विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि ह्या मिंदे सरकारचे चमचेगिरी करणारे काही जण ते बोलतात. पण माझा या देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न आहे की तुम्ही स्वतः पहलगाममध्ये जाऊन, काश्मीरमध्ये जाऊन, जम्मूमध्ये जाऊन स्वतः बसून तिथल्या संरक्षण व्यवस्थेचा आढावा का घेतला नाही? तिथे जे बळी पडलेले आहेत त्या बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांची तुम्ही स्वतः भेट का नाही घेतलेली आहे? पंतप्रधानांनी का नाही घेतलेली आहे भेट? आज उद्धवजींच्या प्रदेशवारीबद्दल प्रश्न निर्माण करणाऱ्यांना आमचा प्रश्न आहे की तुमच्या पंतप्रधानांनासुद्धा अख्खा देश अख्खा जग फिरायला वेळ आहे, बिहारमध्ये जाऊन विविध कामाचं लोकार्पण करायला वेळ आहे, पण पहलगाममध्ये जायचं, श्रीनगरमध्ये जायचं आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यायचा यासाठी त्यांना वेळ मिळू शकला नाही, हे दुर्भाग्य आहे. काल जे गौरवशाली महाराष्ट्र जो राष्ट्रवादीने कार्यक्रम घेतला त्यावेळी विशेषतः एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले, त्याच्यावर देखील अजित पवारांनी टोला लगावला होता की प्रतिनिधी का पाठवला स्वतः. एकनाथ शिंदे आता खूप नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे वेळ मिळेल त्यावेळेला ते त्यांच्या झरी गावात जातात आणि वेळ मिळेल त्यावेळेला कामाख्या देवीला जातात आणि जे काय जडीबुडी वगैरे काय करायचे करतात असं मी नाही म्हणत, इतर जण म्हणतात. परंतु नक्कीच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातली दुरी आता खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे आणि त्या काही महिन्यामध्ये त्याचा स्फोट होईल असं आमच्या कानावर आलेलं आहे. याच कार्यक्रमात अजित पवारांनी आपली मुख्यमंत्री पदाची इच्छा देखील बोलून दाखवली किंवा खंत देखील व्यक्त केली. पण सुनील तटकरे यांनी असं म्हटलं की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे आमचं स्वप्न आहे. अजित पवारांचा ज्या ठिकाणी आता पाय आहे, ज्या घरात पाय आहेत, तिथून अजित पवार आयुष्यात कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. त्यांना जर मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्येच यावं लागेल, तर त्यांना संधी आहे. म्हणजे एक प्रकारची ऑफर म्हणायची या परत म्हणून? ऑफर असे नाही म्हणत, पण नेमकी मुख्यमंत्रीपदाची सुखी स्वप्न बघण्यापेक्षा कुठे संधी मिळेल त्या ठिकाणी आले तर कुठेतरीच मार्ग मिळू शकतो.